त्यामुळे आपण ही अंडर 19 जी टीम चिरनेर खेळतीये याच्याकडे आपण फोकस करूया आणि त्याच्या विरोधात आता नारपोली संघ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचा आपण हार्दिक हार्दिक करूया वेलकम. नॉन स्ट्राइक एंड वरती विवेक आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती ऋषी आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येतोय नारपोली संघाचा दिनेश. पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 3 षटकांसाठी पहिल्या इनिंगची सुरुवात होईल. टाइम इथे आता सुरू केला जातोय 11:34. 11 वाजून 34 मिनिटांनी पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अगदी पंचांच्या डाव्या बाजूने तयार झालाय. गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज दिनेश. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट मध्ये चेंडू अगदी जमिनीला गुदुगुदू 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 करत सीमारेषा पलीकडे. नो डाऊट. पहिल्या चेंडूवरती पंचांचा नोचा इशारा आलाय. फ्रंट फुट लाईनचा कदाचित पंचांचा इशारा आणि त्याच्यावरती 4 धावांनी अकाउंट ओपन केलंय. बेल्स पडली आहे म्हणजे चेंडू टाकताना कदाचित स्टंपला स्पर्श झाला आणि त्यांनी पंचांनी मात्र पनिशमेंट दिली आहे आणि इथून 5 धावांनी आता अकाउंट खुलं केलंय. थोडस वातावरणामध्ये धुका आल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतंय की अडचण होतीये पण नेक्स्ट चेंडू आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. तिथून फेकी देखील झाली. चांगलं प्रॉपर रिएक्शन पाहायला मिळतोय. डॉट चेंडूचा इशारा पाहायला मिळतोय. संतोष जोरकर मात्र टेन्शन मध्ये आलाय. चेंडू गेला कुठं? चेंडू मैदानावरतीच आहे पण जे छोटे छोटे हाळ गावचे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करेल थोडस मैदानाच्या बाहेर या. स्पर्धा चालू आहे. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस लॉंग ऑन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. जिथे धावा मिळतील 4. जर रन मिलेंगे 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे वेरे यार. चला सगळ्या छोट्या खेळाडूंना विनंती आता मैदानाच्या बाहेर या. एवढा उत्साह तर मी कधी ए आणि बी टीम मध्ये पण पाहिला नव्हता जेवढा उत्साह या 2 टीम मध्ये पाहायला मिळतोय. अमन स्पोर्ट्स हाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आता पुढे चाललेली आहे. दोस्ती चषक 2026 चं माध्यम. आसिफ भाई सय्यद त्याचबरोबर इम्रान भाई असतील आणि तानिश खोत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता मुनीर पटेल, मुबीत परगार आणि त्याचबरोबर सगळे अमन स्पोर्ट्सचे छोटे मोठे बाल खेळाडू देखील या स्पर्धेसाठी चांगलं योगदान देताना. स्वीट हिटचा स्वीट प्रयत्न झाला. चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर गेला. पुन्हा धावा मिळाल्या 4. झालाय पलटवार. टोटल स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली ती 13. 13 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झालेल्या आहेत. चेंडू हवाई सफर करताना 1 बाउन्स लँड होतोय मिड विकेटच्या बाहेर. जिथे हाळ गावचे ग्रामस्थ आपल्या छोट्या छोट्या खेळाडूंच्या मॅचची वाट बघतायत तिथे हा चेंडू गेला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. लगातारचा 3रा चौकार. ठोक डीजे. मुशीरभाई खानदेशी साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती आणि बॅटरनं त्यांचं स्वागत इथे केलंय. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बिग बिग षटकार.
ठोक डीजे. चेंडू नक्कीच ढगात पाहायला मिळाला, कारण की या चेंडूमध्ये वजन होतं. षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चिरनेर संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना बिनबाद 23 धावसंख्येची नोंद या स्कोर बोर्ड वरती केलेली आहे. आपण आणखीन 2 षटकाचा खेळ देखील बाकी आहे. 22 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो ऋषी, ज्यानं मैदानावरती आपल्या प्रेक्षकांना दिलेली खुशी. नेक्स्ट बॉलर आता खोपोली एंड कडनं गोलंदाजी करणार नितेश पाटील. नेक्स्ट मॅच शिरवळी संघाचा संघनायक आणि उत्कर्ष सावळे बी संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी या. नितेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्ट्राइक एंड वरती मात्र बॅटर आहे विवेक. पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विवेक स्ट्राइक एंड वरती आहे. पण काय जबरदस्त ऋषीनं बॅटिंग केली. जवळ जवळ 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या, पण वैयक्तिक 22 धावांवरती तो खेळला. गोलंदाजी मार्क वरती तयार आहे टीम नारपोली संघाकडनं. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे, याच्याकडे लक्ष असू द्या. जबरदस्त हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. इथे बेल्स पडली म्हणजे कदाचित हिट विकेट चा शिकार बॅटर ठरलाय की काय, असा प्रश्न मला देखील पडलाय. पण रिप्लेच्या माध्यमातून प्रेक्षकांना दुसऱ्यांदा हा निर्णय पाहण्याची संधी आहे. बॅटर तर मैदानाच्या बाहेर आलाय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जाईल. झटपट पटापट ठोक डीजे. विवेक, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. शाईश नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत. 23 या आकड्यावरती पहिला गडी मैदानाच्या बाहेर गेलाय विवेकच्या स्वरूपात. चिरनेर संघाला आता थोडासा विचार करण्यास भाग पाडणारा चेंडू टाकलाय गोलंदाज नितेशनं. नितेशला पहिल्या चेंडूवरती यश नक्कीच मिळालं, पण आता येणारा बॅटर शाईश मैदानाच्या आत दाखल झालाय. त्याच्या मनगडामध्ये देखील ताकद आहे. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळण्याचा मान त्यानं पटकावलाय, पण आम्ही उरण विभागातनं या मैदानावरती आलोय हे तर सिद्ध करून दाखवावं लागेल. पण नारपोली संघाचा देखील गोलंदाज सांगतोय की मी देखील बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झालोय. माझ्यामध्ये देखील कला आहे आणि कलेला दाद देणारे प्लॅटफॉर्म आहे. सन्माननीय गेले 2 दिवस ज्यांनी आम्हाला या मंचावरती समालोचनाच्या माध्यमातून सईद पटेल साहेबांनी जे पारितोषिक दिलं ते खऱ्या अर्थानं मनाच्या काळजाला भिडून गेलं. आणि सईद पटेल साहेबांचं मी पुन्हा एकदा कौतुक नक्कीच इथून करतोय, ज्यांनी आता हाळ गावाच्या यंगस्टर खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न केलाय. जे 2 संघ आता मैदानामध्ये थोड्याच वेळात मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. 24-24 सईद पटेल साहेबांकडनं पुन्हा एकदा आज देखील आम्हाला पारितोषिक लाभलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा नजारा इथून पाहायला मिळतोय. परिस्थिती आता थोडीशी विकट होत चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यानंतर असं वाटलं होतं कमीत कमी 40 प्लस आता स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत की काय, पण गोलंदाजानं सांगितलं आली रे आली, आता माझी बारी आली. नितेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार. भन्नाट वेगानं स्लॉट मध्ये घेतलंय. राग आला तर काय होऊ शकतं या मैदानामध्ये. माचीस तर अशीच बदनाम आहे, पण आता बॅटर न केलंय काम. लावली या चेंडूवरती आग षटकाराच्या स्वरूपात. ठोक डीजे.
षटकाराच्या जोरावरती आता टोटल 30 धावसंख्येची नोंद. 30 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. चिरनेर बरेचसे अंडर 19 चे खेळाडू या टीम मध्ये आहेत, पण सिनियर जे आहेत ना ते त्यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे. पण नारपोली संघाच्या गोलंदाज ज्याची आपण स्तुती करत होतो त्यानं मात्र या चेंडूवरती स्लॉट मध्ये हा चेंडू टाकला आणि त्याला आता पार्किंग प्लॉट मध्ये त्या चेंडूला शोधावं लागलं. पण नेक्स्ट चेंडू गोलंदाज की फलंदाज कोण होणार कोणावरती हावी. अब होगी किसकी बारी. कौन खाएगा मामू के टपरी पे चाय के साथ खारी. पण इथे गोलंदाजानं चेंडू टाकलाय खरंच भारी. या चेंडूवरती मिळाली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने आता टोटल 31. इम्रान भाई वंदे यांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. 7 रोहेकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विशेष प्रेम आहे हाळच्या टीम वरती आणि सहकार नगर या टीम वरती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते खरंच खूप यंग नेते मी तर म्हणेल ज्यांनी चांगलं कार्य केले या क्रिकेटच्या पटलावरती. चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. विविध क्षेत्रातले मान्यवर या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले. मग राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, असे बऱ्याच पक्षाचे नेते या मंचावरती येऊन गेले. पाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मी 12th मॅनला विनंती करेल आपण घेऊन जा. स्कोर कार्ड वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची नोंद झालेली आहे. 33 धावसंख्येची नोंद झालेली आहे ती 2 षटकामध्ये. पण जाईद जलगावकर आणि सोहेल धनसे यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक करूया स्वागत. त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आसिफ सय्यद. बऱ्याच लोकांना असं वाटलं की ही स्पर्धा होते की नाही, पण आसिफ सय्यदनं मनामध्ये घेतलं आणि त्यांनी सांगितलं मैं करूंगा और मैं कर सकता हूं. कारण की मला साथ मिळाली आहे अमन स्पोर्ट्स हाळ या सगळ्या खेळाडू मित्रांची. दानिश खोत असतील, त्याचबरोबर इम्रान भाई असतील, ज्यांनी मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून केलं. आणि हाळ गावचे जेवढे ग्रामस्थ आहे ना त्यांना क्रिकेटची खूप सारी आवड आहे. आपण जेव्हा जेव्हा या मैदानावरती डे फॉर्मॅट असो किंवा नाईट फॉर्मॅट हे नेहमी प्रेक्षकाच्या स्वरूपात खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मैदानावरती येत असतात. प्रेक्षकांचा विचार केला तर शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये गेले 2 रात्र आणि आजची 3री रात्र मी प्रेक्षकांना पाहतोय. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा शिरवली संघाच्या कॅप्टनला आणि विरोधात उत्कर्ष सावळे बी संघाच्या कॅप्टनला मी शेवटची आणि अंतिम विनंती करतोय की आपण आता लवकरात लवकर टॉस साठी या. शिरोली संघाचा कर्णधार आलाय कुणाल कदम. त्याचं स्वागत मी या दोस्ती चषकामध्ये करतो. माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये ओपन क्रिकेटच्या माध्यमातून देखील या खेळाडूला आपण पाहिलं आणि तिकडे उत्कर्ष सावळे संघाचा देखील खेळाडू आलाय. जबरदस्त फलंदाज आणि त्याच ताकदीचा गोलंदाज आहे ज्यानं पनवेल प्रीमियर लीग गाजवली, रायगड प्रीमियर लीगचा देखील हिस्सा ठरला. आणि सावळे या गावाचं नाव उत्कर्ष सावळे या नावानं त्यांना खूप गाजवलं. हे दोन्ही जे खेळाडू तुमच्या समोर दिसतात ना, आकाश देशमुख सर, ते एक काळ एका टीम मध्ये पण खेळलेत ओपन क्रिकेटच्या माध्यमातून. आसिफ भाई कर्जीकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि या मॅचचा चालू मॅचचा जो प्लेअर ऑफ द मॅच असेल ना तो 7 भाई रोहेकर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. अविनाश देशमुख जे 7 रोहेकर यांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आता खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. रनआउटची मिळाली संधी, गोलंदाजांना साधला केला फलंदाजाचा रनआउटच्या माध्यमातून कार्यक्रम. शिरवली संघानं टॉस जिंकलाय. खरबे साहेबांचं आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. मुर्तुजाभाई खरबे
मुजीब खरपे यांचे वडील आहेत, ज्यांनी नेहमी क्रिकेटला चांगलं योगदान दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण या सोहळ्यामध्ये देखील खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवताना पाहतोय. इराणी चहा जसा फेमस आहे ना, तसं खरबे साहेब देखील फेमस आहेत. सईद भाई मॅचचा आनंद घेत आहेत. ते आता वाट बघतायत त्या दोन टीमची, त्या कधी मैदानाच्या आत येत आहेत आणि कधी प्रेक्षकांची मनं जिंकतायत. पण इथे हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. परिस्थिती आता हॉट होत चालली आहे. चेंडू डीप मध्ये गेलाय. पंचांचा उंच हात, बोट उंच झालंय म्हणजे टिपलाय झेल आणि बॅटरचा पुन्हा एकदा संपलाय खेळ. बाद होणारा फलंदाज ज्यानं सुरेख सुरुवात केली तो आता येतो डगआउट मध्ये. स्कोअर कार्ड वरती टोटल धावा लागल्या त्या 3 डझन 36, 3 बाद अशी 38 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. माफी असावी, 3 बाद 38 धावसंख्या स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. नेक्स्ट बॅटर श्रेयस मैदानाच्या आत दाखल होतोय. बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम खूप फेमस आहे, पण आता चिरनेरचा हा श्रेयस मैदानाच्या आत दाखल झालाय. हेलिकॉप्टरच्या पद्धतीने नव्हे, पण बॅटच्या साहाय्याने फटके जास्तीत जास्त धावांसाठी येणं अपेक्षित असेल ते टीम चिरनेर संघासाठी. आल्या आल्या त्यानं मेनी हेलिकॉप्टर फिरवला. श्रेयस कदमची आठवण करून दिली, पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, 2 गाड्या एकाच पट्टीवरती. पुन्हा एकदा रनआउटचा शिकार ठरला बॅटर सर्वेश. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. लवजीचा राउडी बॉय या व्यासपीठावरती बसलाय विक्रांत पाटील. ऐसी कोई गली नाही ज्या विक्रांत पाटील की चली नाही. शिरवली संघाने निर्णय घेतलाय फलंदाजीचा. आता वातावरणामध्ये क्लिअरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळतीये. वाईट चेंडूचा इशारा. विक्रांत पाटीलचं नाव घेतलं तर बघा वातावरण एकदम क्लिअर झालं. त्याचं टायटल क्लिअर आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण अमन स्पोर्ट्स हालच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये त्याचा फलंदाजीचा जोर पाहिला, ज्यानं उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळवला त्या स्पर्धेत. आणि उद्या त्यांची टीम या मैदानावरती आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. पण उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा खरा मानकरी, पहिल्या नंबरचा किताब कोण पटकावणार हे नक्की पाहिलं जाईल. पण टॉप 5 मध्ये मन जिंकणारा खेळ करून नवघर संघानं थेट प्रवेश दाखल केला, याचा आनंद मला देखील आहे. त्यांचा जवळजवळ 15 ते 18 वर्षाचा संघर्ष आज त्यांनी पणाला लावला आणि जो आनंद नवघर गावामध्ये आज होत असेल ना, तो गगनाला देखील मावत नसेल. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 41. आता 42 धावसंख्येची गरज आहे. विरोधात असेल नारपोली. अख्ख्या पंचकृषीला आनंद झालाय. तिकडे आपण पाहतोय संतोष जोरकर यांना जास्त आनंद झालाय. सूरज केदारी यांना त्यांच्यापेक्षा जास्त आनंद झालाय. पण खऱ्या अर्थानं आनंद जो झालाय ना, तो खरंच खालापूर तालुक्याला खूप जास्त आलाय. तरी एवढा जास्त संघर्ष करणारा संघ मी पाहिला नव्हता आणि हाळ संघ देखील आता संघर्ष करतोय. आज कसोटी आहे, कसोटी त्यांची या मैदानावरती. इथे जर जिंकला तर पुढचा प्रवास सुखकारक, सुंदर आणि A1 क्वालिटीचा पाहायला मिळेल. जशी इराणी चहा फेमस आहे, मामूचा चहा फेमस आहे, तसा आज त्यांना फेमस होण्याचा चान्सेस या मैदानावरती खूप जास्त आहेत. आणि प्रेक्षक त्याच करता इथे गर्दी करून आलेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत दोस्ती चषकाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती नक्कीच मी आमंत्रित करेल माझे साथी सहकारी समालोचक आदरणीय आकाश देशमुख सरांना. 3 षटकामध्ये विजयासाठी 42 ची गरज. हॅलो हॅलो
तुषार सर, थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की नवघर संघाचा संघर्ष अगदी तो आपण या एवढ्या दशकामध्ये अगदी 10 वर्षामध्ये पाहिला आपण. पण त्यानंतर आपण एक गोष्ट विचार केला की त्यांनी आज जिंकलेला जो सामना होता त्या सामन्यानंतर खुश झालेला आपण पाहिलं तर अर्थातच सूरज केदारी दादा, संतोष जोरकर आणि खरं तर त्यांना जास्त हरवण्यामध्ये पाहिलं तर अंजरून संघाने त्यांना बऱ्याच वेळा परास्त केलं होतं, परंतु आज या स्पर्धेमध्ये अंजरून संघ बाहेर आहे, नवघर संघ टॉप 5 मध्ये. नियतीचा खेळच आहे, कधी जय कधी पराजय पाहायला मिळतो आणि नवघर संघाने पाहिलं तर एवढ्या वर्षामध्ये जो केलेला संघर्ष होता, संघर्षाला आज पाहिलं तर विजयाची फोड भेटली आणि फोडणी चांगली निघली, चव चांगली येणार. आता एस या संघ आज खेळणार पाहणार नक्कीच. पुढच्या वर्षी पाहिलं तर संतोष जोरकर आणि सूर्यदादा केदारी प्रणालाले यांच्या मैत्री चषकामध्ये नवघर संघाला आज क्वालिफाय झाल्यामुळे 2000चा डिस्काउंट असेल. अगदी शब्द एकदा तोंडातून निघालेला शब्द, अगदी धनुष्य बाणामधून निघालेले अगदी पाहिलं गेलं तर बाण, त्याचबरोबर बंदुकीतून निघालेली गोळी आणि या मित्रांच्यातून निघाल्यातून तोंडातून निघालेला शब्द अगदी शेवटचा असतो. 2000चं डिस्काउंट पुढच्या वर्षीपर्यंत नवघर संघाला मैत्री चषक अंजरूनच्या स्पर्धेमध्ये असणार म्हणजे असणार. खरं तर खुश बरेच जण झालेत आणि आज खरं तर फहीम जलवाकर आलेत आमचे परम मित्र, त्यांनाही विनंती असेल पण व्यासपीठावर यावं. मॅचला सुरुवात अगदी करायची. आता वातावरणामध्ये होतोय बदल, जिथे आपण पाहिलं तर अगदी वीटभट्टीचा जो धूर होता त्याच्यामुळे वातावरण थोडंसं अस्पष्ट झालं होतं, परंतु आता मॅच मध्ये जसं जसं पाहिलं तर सामना पुढे जातोय तशी मॅचला अगदी सुरुवात होते. त्यानंतर जिंकण्यासाठी करायच्या आहेत, बॅटिंग करताना पहिल्या इनिंग मध्ये धावा केल्या होत्या 41, आता 42 करायचे आहेत. म्हणजे धावा प्रत्येक जर ओव्हर मध्ये आपण केला विचार तर 14च्या सरासरीने करायच्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये 14 करायच्या. स्ट्राईक एंडला खेळाडू आपण मैदानामध्ये रवाना होताना पाहतोय नारपोली संघासाठी कल्पेश मस्कर आणि त्यासोबत दिनेश पाटील, ज्याने पाहिलं तर मागची मॅच गाजवली, ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवलं, ज्याने तालुका स्तरावरचं क्रिकेट गाजवलं, असे दिनेश पाटील आहेत. अर्थात त्यासोबत पाहिलं तर कल्पेश मस्कर, हे 2 बॅटर मैदानामध्ये गेलेत. 42 करायच्यात. लक्ष कठीण नाहीये, परंतु जर का विश्वासाने मैदानामध्ये खेळलं तेही लक्ष कठीण नाहीये. ज्या प्रकारे आपण स्पर्धा घडताना पाहतोय, ज्या प्रकारे स्पर्धा आपण पाहिलं सुरुवात केली होती त्या दिवशी बरेच जण म्हटले होते की स्पर्धा अगदी कठीण ठरेल, करताना आयोजकांच्या अगदी नाकात दम येईल, परंतु एससी हाल क्रिकेट टीमची जी साथ मिळाली त्या साथीने स्पर्धा अगदी अजून 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 उंच नक्की स्तरावर गेली आणि या मात्र तीन मात्र शंका नाही. सर्वांचं स्वागत करूयात. अखिलजी दुसते आले, त्यांचं आपण सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. पहिला बॉल, अगदी पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या ठिकाणी फिल्डरच्या समोर बॉल पडल्यानंतर एक कंप्लीट झालीये. दुसरी सुद्धा धाव इथे पूर्ण केली. अर्थातच पहिल्या बॉलवर धावा 2 मिळाल्या, दोन्ही बॅटरने अगदी सुरुवात केलीये. करायच्या धावा 42, प्रत्येक षटकामध्ये 14च्या सरासरी धावा संख्या गेली पाहिजे. आज साथी स्कोरर म्हणून जर आपण पाहिलं तर रहीम आहेत. रहीमच्या षटकारासाठी तब्बल 2 षटकारांसाठी तब्बल 10,000 लावले होते. दुसऱ्या षटकारासाठी रहीम पाहिलं तर विकेट देऊन बाद झाले, परंतु एका षटकाने रहीमने षटकाराने सर्वांची मनं जिंकली. अगर सामना पराभूत झाला म्हणून काय झालं, परंतु सर्वांची मनं जिंकण्यामध्ये अगदी प्रभावी ठरले. सौद पटेल साहेब आहेत, त्याचबरोबर बेडेकर साहेब आणि त्याचबरोबर यांचं नाव काय, मधल्यांचं नाव काय, सईद भाई पटेल आहेत, बेडेकर साहेब आहेत, त्याचबरोबर जर अहमद भाई आहेत आणि त्याचबरोबर कासिम चाचा सुद्धा आहेत. सर्वांचं आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावर बसलेले आमचे अतिथी मान्यवर, आपण त्यांचंही स्वागत करूयात. आपल्या सोबत जर पाहायला गेलं तर मुर्तजाबाई खरबे सुद्धा आहेत. खरं तर शनिवारची रात्र आजची, खरं तर उद्या जर पाहिलं तर रविवारचा दिवस, उद्याचा दिवस जर त्यांचा हॉटेल फुल एकदम फुल ऑन फुल असणार. आणि रेग्युलर जे कस्टमर ते कस्टमर आहेतच, परंतु रविवारचा दिवस अगदी टेस्टी जेवण म्हणून पाहिलं तर लजीज झायकाला ओळख आहे. खरं तर लजीज झायका आणि लजीज खोपोली सध्या ब्रँड बनलेत आणि आता इराणी चायच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा ब्रँड चाललाय. मामूची चाय सुद्धा सर्व तेवढीच फेमस. फटका खेचलाय मिडॉनच्या ठिकाणी, बॉलरच्या हातामध्ये अगदी जातोय बॉल, आलेला दग पाहायला गेलं तर दुसरा डॉट बॉल जातोय. कल्पेश मस्कर आहेत. कल्पेश मस्करला आता आपल्या ताकदीने खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे कल्पेश मस्करने संपूर्ण पनवेल तालुका गाजवलाय बॅटिंगने आणि त्याचबरोबर त्याला साथ द्यावी लागेल अर्थात मागच्या मॅचची हिरो दिनेशची. ऋषी चांगली गोलंदाजी करत आहेत. ऋषीचा पुढचा बॉल अगदी पाहिला तर पुन्हा एकदा मिडॉनच्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये. आता जर पाहिलं तर 3 बॉल तर मिडॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये गेलेत. यामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि त्याचबरोबर विकेट एकही मैदानाच्या बाहेर डाऊन नाहीये.
ही जमेची बाजू म्हणावं लागेल, परंतु धावा येणार का, कधी येणार, किती येणार हे सुद्धा महत्वाचं आहे. 42 करायचे. दिनेश पाटील नारपोळीचे खेळाडू मैदानामध्ये रवाना झालेत बॅटिंगसाठी. वन डाऊनला नक्कीच कोणते खेळाडू नाही हे सुद्धा महत्वाचं. परंतु स्ट्राईक एंडला असलेले खेळाडू सलामीची जोडी ही आता चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला बॉल होता. ऋषी आहेत. ऋषीने ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये विकेट घेतल्या होत्या, आताही सुद्धा ऋषीची तशीच गोलंदाजी पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहिली कल्पेश आणि दिनेश, परंतु आता मोठी धावसंख्या करण्याच्या पाठलाग मध्ये नक्कीच आहे. अजूनही मोठी फटकेबाजी होतच नाहीये. पुढच्या मॅच साठी आपण शिरवली विपक्ष उत्कर्ष सावळे या संघाला आपण पाहणार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायातला बॉल होता. डीप मिड विकेटच्या ठिकाणी बॉल गेलाय. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी झाली निर्माण, तीही नक्कीच आपल्या हातामध्ये मिळवले ऋषीने. ज्या प्रकारे अगदी पर्यंत आलेला कलेक्शन, त्यानंतर केलेला थ्रो, विकेट डाऊन. कल्पेश मस्कर येथील मैदानाच्या बाहेर. आजची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये एससी हाल संघ खेळेल तो अर्थातच मेहर 11 टेम्पल या संघाच्या समोर. मेहर 11 टेम्पल संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्या संघाला पाहिलंय, पण त्याच्या विरुद्ध एससी हाल संघ ही संधी आहे तुमच्यासाठी. इथून पुढच्या वर्षीचा आता मागचा जो बॅकलॉग आहे तो क्लिअर करायचा आहे. पुढच्या वर्षीची येणारी जी पाहिलं तर जी कोणती टुर्नामेंट असेल त्यासाठी टीमचा कॉन्फिडन्स अगदी तोच तेवत ठेवायचंय. मग जिंकायचंय स्पर्धा आणि पहिली मॅच जिंकायची. बऱ्याचदा आपण संघर्ष करताना या पर्वामध्ये पाहिलं तर हाल संघाला, परंतु ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे काहीतरी आपण नवनवीन गोष्टी पाहतोय. मग आपण पाहिलं अर्थातच नवगर संघाचा 15 वर्षाचा जो त्यांचा काल होता, अगदी तो काळ नक्की त्यांनी पूर्ण केला आणि क्वार्टर फायनल मध्ये जिंकल्यानंतर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि त्याचबरोबर पाहिलं तर एएससी हाल संघाला सुद्धा आता इथून जिंकण्यासाठी नक्कीच संघर्ष करावा लागेल, कारण की त्यांची मॅच असेल ती टेम्पालाच्या विरुद्ध. चालू असलेली मॅच 4 धावा झाल्यात. बॅटिंग करताना आता आपण पाहतोय अर्थातच स्वरूप 11 रोणक 11 यंगस्टार नारपोळी संघ. नवीन बॅटर नितेश आले. नितेशच्या विरुद्ध बॉलिंग ट्रॅकवर सुजल, जबरदस्त गोलंदाज, मागच्या मॅच मध्ये करून दाखवला या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी. फुल टॉस बॉल, अगदी वेस्ट साइड बीमरचा बॉल, अगदी मिळेल इथे धाव 1. आता फ्रीजचा चान्स असणार आहे तो अर्थातच कुणाला, ज्याने मागची मॅच गाजवली असे खेळाडू. नो बॉल आता पंचाचा सिग्नल आलाय. फ्रीजचा बॉल अर्थातच फ्रीजचा बॉल असेल, यावर आक्रमण करावं लागेल. यासाठी स्ट्राईक एंडला खेळाडू दिनेश पाटील, मॅन फ्रॉम नारपोलीचे खेळाडू, ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली. आता हे मैदान आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये गाजवलेलं आहे. आता इथून कशी बॅटिंग करणार, धावा चेस करायच्यात. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण एक गोष्ट पाहिली, जिथे प्रेशर कोणतं येतं, खरं तर धावांचं प्रेशर. आणि ते धावांचं प्रेशर आता कशा प्रकारे आपल्या अंगावर घेणार हे सुद्धा पाहिलं जाईल. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या गेल्यात, परंतु ही स्पर्धा तेवढी सर्वांच्या अगदी पाहिलं तर हृदयामध्ये बसलेली स्पर्धा पाहतोय. दोस्ती ट्रॉफी पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये अगदी पहिलाच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी, यापेक्षा महत्वाची गोष्ट कोणती असेल? कोणातरी एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार. बॅटची आतली कडा लागले, त्याचबरोबर गली रिझन मध्ये बॉलला अडवला गेले. कोणती धाव नाहीये जिथे फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवर सुजलचं नक्कीच पाहिलं तर चांगलं टप्प्यावर गोलंदाजीचं माध्यम पाहायला मिळालं. बाबू शाह अगदी आपल्या सोबत आज पुढील मॅच मध्ये जोडले जातील. कोकण कलेक्शनचे ओनर फहद मापकर सर सुद्धा आले, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती असं व्यासपीठावर यायचंय. त्यासोबत सन्मान्य शेहजान कुरेशी साहेबांना सुद्धा विनंती असेल आपणही व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत. या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती केल्यात की आपण या व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं करूयात सहर्ष स्वागत. परंतु चिरणे संघ उरणवरून आलाय, दूरवरून आला. जवळजवळ उरणचा आपण जर पल्ला पाहिला तर इथून 80-85 किलोमीटर दूर, आणि एवढ्या दूर येऊन या आपल्या रायगड जिल्ह्यामधील एक मानाची सन्मानाची
ही ट्रॉफी आपण पाहतोय दोस्ती ट्रॉफी आणि या ट्रॉफीमध्ये 3 मित्रांनी अगदी सांगड घातली. आसिफभाई सय्यदची पाहिलं तर ही जी स्पर्धा त्यांना साथ दिली अर्थातच आपण पाहिलं तर दानिशभाई खोत आणि त्याचबरोबर इम्रानभाईंची एक मोठी साथ पाहायला मिळते. चांगला फटका अगदी पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, पाठवून दिलाय बॉलला बाहेर, जाईल सीमारेखा बाहेर, चौकार. केलं तर क्रिकेटमध्ये कधी कधी आपण पाहिलं तर एखाद्या संघाला बॅड पॅच मध्ये पाहतो, कधी पाहिलं तर एखाद्या संघाला अगदी वरच्या स्तरावर पाहतो. धावा संख्या झाली आहे 12. खरं तर आपण कधी कधी एखाद्या संघाला बॅड पॅच मध्ये पाहतो, कधी पाहिलं तर एखादा संघ पॉवरफुल असतो. पण ते एवढं सांगू शकतो, अपयश आलं तर लाजू नका आणि जर पाहिलं तर प्रयत्नांना यश मिळाले की माजू नका. जो संघ पाहिलं तर स्टेबल राहतो, स्वतःला अगदी पाहिलं तर प्रत्येक मैदानामध्ये चांगल्या प्रकारे झोकून देतो आणि विजय झाल्यानंतर सुद्धा पाहिलं तर अगदी शांतपणाने तो विजय सुद्धा पाहिलं तर स्वीकारतो. पराभव झाला तरी अगदी शांतपणाने त्या पराभवावर नक्कीच चिंता वने सुद्धा करतो. तो संघ अगदी प्रयत्नांना यश देऊन अव्वल ठरतो. तीच पाहिलं तर अव्वल दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने ठोकलेला चौकार, मिळाल्या धाबा 4, अगदी मिळतील 4 धाबा पोहोचतायत ते 16 वर. बॅटिंग करतो अर्थातच दिनेश पाटील नारपोळीचा खेळाडू. जेवढी स्ट्राईक या खेळाडूला असेल तेवढं पाहिलं तर इथे हा बॅटिंग करणारा संघ या धावा चेस करू शकतो. मग अर्थातच ज्या टीमच्या पॅकरने यांच्यावर नक्कीच आपला विश्वास टाकलाय, स्वरूप अँड रोनक 11 यंगस्टार नारपोली संघ, चांगली बॅटिंग करावी लागेल. 16 झाल्यात, जिंकायचंय तर 42चं टार्गेट जे होतं ते 42चं टार्गेट थोडंसं जर पाहिलं तर सोपं करायचं असेल तर इथून येणाऱ्या बॉल्सवर आक्रमण करावं लागेल. 8 बॉल्स आणि जिंकण्यासाठी आता 28 धावसंख्येची गरज, 26 धावसंख्येची गरज. ची गरज आहे आता. 26 धावा करायच्या आहेत. सुजल आहेत, सुजलच्या विरुद्ध केलेला आक्रमण, बॉल हवेत, बॉल नक्की पाहिजे तर मैदानाकडे घराकडे जातोय, जाईल सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. ती मॅच कव्हर मध्ये आणले ज्या खेळाडूने, ज्या खेळाडूची चर्चा का केली जाते, आपण आपल्या संघासाठी, आपण आपल्या तालुक्यासाठी, आपण आपल्या पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटसाठी बरंच काही योगदान दिलं असतं. म्हणून तर पाहिलं तर ज्या ज्या मैदानावर जातो त्या त्या मैदानावर आपल्या नावाची दखल घेतली जाते. मग आता दखल घेण्यासाठी भाग पडल्या आधी पाहिलं तर दिनेश पाटील या खेळाडूने 20 धावा झाल्यात. आता 20 झाल्यात, 22 करायच्यात. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 7 मध्ये 22 करायच्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. दिनेश पाटील समोर पाहिलं तर सुजल, आता चांगली गोलंदाजी सुजलला करावी लागेल. सुजलचा बॉल अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जर पाहिलं तर या बॉलवर डॉट बॉलची सांगता पंचाने डिसिजन दिलाय, डॉट बॉल आलाय. आता धावांचं इक्वेशन 6 मध्ये बॉल धावा करायच्या, त्याआधी 22 धावा जिंकायचं आणि जिंकल्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. सेकंड राऊंडची अगदी पहिली मॅच जिथे आपण पाहिलं तर आयशा 11 भडवलला पराभूत केलं होतं. नारपोली बी संघाडे स्वरूप 11 आणि रोनक 11 नंगस्टार नावाने खेळतोय. त्यानंतर पाहिलं तर अनबी 11 सावरुली आणि त्याचबरोबर अंडर 19 चिरनेरचा संघ, चिरनेर संघाने अगदी त्या मॅचला अगदी आपल्या खिशात घेतलं. समोरच्या संघाला 4 ओव्हरमध्ये 4 ओव्हरच्या आतमध्ये ऑल आउट केलं. मग यापेक्षा काही नवीन काय पाहिजे की आपला संघ एवढा जबरदस्त आहे, तो बॉलिंगही तेवढी चांगली करतो आणि बॅटिंगही तेवढी चांगली करतोय. चिरनेरने करून दाखवलं, आता संधी निर्माण झाली, करायची गरज आहे. या 22 धावा बॅटिंग करताना ते अर्थातच नारपोली बी संघाला, नारपोली संघाला करायचंय, केल्या जातील का? केल्यानंतर जरूर पाहिलं तर या संघाचं कौतुक केलं जाईल. 4 स्तरावरून या संघाचं कौतुक होईल. मग खालापूर तालुक्यामध्ये आला तर आपलं सर्व संघाचं वेलकम तर असणार आहे. ज्या ज्या संघाने पाहिजे खालापूरमध्ये आलंय, अगदी त्या त्या संघाने एवढे सांगितलं, खालापूरमध्ये क्रिकेटला प्रेम दिलं जातं. वेळेचं बंधन अगदी फिल्डरला असणार आहे.
बॉलिंग टीम अगदी त्या वेळेस बंधनामध्ये अगदी अडकून राहायचंय. बावीस करायचे बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू नितेशवर जबाबदारी आणि त्याचबरोबर बॉलिंग ट्रॅकवर विवेकचा पहिला बॉल इथे केल्यात दांड्या उद्ध्वस्त, यष्टा केल्यात उद्ध्वस्त, विकेट डाऊन होते. मॅच आता 5 मध्ये 22 फसली आहे मॅच. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी मॅच फसले जरूर, पण बॉलिंग करणाऱ्या संघाला एखाद 2 बॉल चांगले टाकावे लागतील. मॅच संपलेली नाहीये कारण की आता कोणीही जिंकलेला नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना होतील. आतिश मस्कर मैदानामध्ये रवाना झालेत. आतिशला सुद्धा आता 22 धावांचं जे योगदान आहे ते आता एकतर इथूनच सुरुवात करावी लागेल, अन्यथा स्ट्राईक दिनेश पाटील यांना खेळ करून द्यावे लागेल. जे दिनेश पाटील वैयक्तिकरित्या 3 चौकार केले, त्यांनी टीमच्या टोटल मध्ये अगदी स्वतःची 15 धावांची भर टाकली आहे. त्या दिनेश यांना स्ट्राईक द्यावे लागेल, अन्यथा आता ठोकावे लागतील धावा. काहीतरी एक करावं लागेल कारण की जिंकण्यानंतर आपण क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार, म्हणजे कदाचित पाहिलं तर आपण या स्पर्धेमधला अव्वल संघ ठरण्याच्या अगदी एक पाऊल पुढे जाऊ. मग अव्वल ठरायचंय की आपल्याला घरचा रस्ता पकडायचा आहे हे ठरवायचे आता येणाऱ्या प्रत्येक बॅटरने, कारण की गोलंदाजाने आपलं काम केले. गोलंदाजाने आपल्या या स्पर्धेमधील सुरुवात केल्यानंतर धावा सुद्धा पाहिल्या तर पहिल्या मॅच मध्ये करताना पाहिल्या, त्यानंतर बॉलिंग चांगली केली. आता 5 मध्ये करायच्यात 22. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न, अगदी बॉल पाहिला तर एकही धाव नाहीये. रनआउटच्या रूपामध्ये होतील खेळाडू बाद. विकेट डाऊन झाली आहे. 4 मध्ये 22 करायचे. होती कुठे मॅच, आली कुठे मॅच, काय त्या मॅच मध्ये घडलं? जेव्हा आपण पाहिलं 42 करायचा होता, 42 नंतर मागच्या ओव्हर मध्ये जिथे चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न केला होता तो आता सुजलच्या विरुद्ध 3 बॉल 3 चौकार आले होते, तेही दिनेश पाटील नारपोलीच्या या सुपरस्टारने केले. आता स्वरूप 11 रोनक 11 रँगस्टार नारपोली संघ थोडा अडचणीमध्ये आहे, पण तो अडचणीवर करावी लागेल मात. करायच्या 22 धावा. 4 मध्ये 22 धावा. मॅच अगदी थोडीशी फसले, परंतु या फसलेल्या मॅचला बाहेर काढण्यासाठीच तर दिनेश पाटील तैनात आहेत मैदानामध्ये. करतील का धावा पाहिलं जाईल. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे, तो करावाच लागेल. रडण्यापेक्षा लढण्यामध्ये खरा आनंद आहे आणि जिंकेल तो इतिहास घडवेल. आणि आता दिनेश पाटील नारपोलीचे खेळाडू इतिहास घडवणार का? अगदी रडत बसण्यापेक्षा मैदानामध्ये रणांगणामध्ये लढणं हे महत्वाचं आहे. आणि लढल्यानंतर समोरच्या संघाला परास्त केल्यानंतर आपला संघ जेव्हा विजयाची चव चाकतो, त्यापेक्षा आपल्या ग्रामीण क्रिकेटला काहीच नकोय. 22 करायचे आहेत. 22 अगदी करण्यासाठी टाकलेला बॉल व्हाईटचा सिग्नल आलाय. 4 मध्ये आता जिंकायला करायचे आहेत 21 धावा. 4 आणि 4 मध्ये 21 करायचे आहेत. बॅटिंग साठी जर पाहिलं तर दिनेश पाटील आहेत, एक जबरदस्त बॅटर. त्याच्या विरुद्ध विवेक हातनोलकर गोलंदाजी मार्कवर. विवेक हातनोलकर स्वतःची चर्चा घडवण्यासाठी अगदी सर्वांना तयार केलंय, परंतु इथे दिनेश यांचा फटका. बॉल चाललाय हवेत, जाईल सीमारेखा बाहेर. मॅच संपलेले नाहीच आहे. जोपर्यंत मी मैदानामध्ये उभा आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव मैदानामध्ये येत नाही, तोपर्यंत मी मैदान सोडणार नाहीये. ही अगदी पाहिलं तर साक्ष देतोय. नाव त्यांचं दिनेश पाटील. मैदानामध्ये 1 साइड एकटे लढतात. एकटा शिलेदार खिंड लढवतोय आपल्या संघासाठी, जीवाची बाजी लावतोय. ठोकलेला त्यांनी A1 क्वालिटी षटकार. आता मॅचचं इक्वेशन पोहोचलंय. अर्थातच करायच्यात 15 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. सुफियानची संधी आले, त्यांचं आपण स्वागत करूयात. सातबाई रोहेकर आहेत आमच्या सोबत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. अजून एक फटका उंच गेला. फिल्डर येथील बॉल खाली डाऊन ती बॉल पकडण्याचा प्रयत्न कर. एक केलाय कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा झाल्या. 13 कराव्या लागतील. 2 बॉलचं इक्वेशन 13. एखादा जर का वाईड बॉल आला, मॅच अगदी पर्यंत पुन्हा एकदा रंगामध्ये येऊ शकते. ऑन ट्रॅक मॅचला आणायचं असेल तर इथे प्रत्येक बॉलर षटकार मारावा लागेल आणि नशिबाची अगदी साथ असणं महत्वाचं आहे. खेळाच्या सोबत नशिबी तेवढं अगदी साथ द्यावं लागतं आणि नशिबाची साथ असेल तर अगदी खेळही चांगला होतो. मग इथे काय होणार? हातावरच्या रेषा पाहिल्या तर आपल्याला फक्त नशिबाची साथ आपल्याला काही करून देऊ शकत नाही. त्याच हाताने बॅट पकडून षटकार मारावे लागतील. आता ते षटकार मारणार का बॅटर दिनेश? दिनेशांचा फटका. बॉल पाहिलं तर हवेत आहे. बॉल भांडवलांच्या दिशेने जाईल जरूर, परंतु उशीर जर झाला नाही ना, पाहिलं जाईल. गरज आहे जिंकण्यासाठी. आता
9 धाब्यांची. एक बॉल अवघा बाकी आहे. जर नो आला तर मॅच फिरू शकते, परंतु बॉलर विवेक एवढेही पाहिलं तर या मॅचला लेझी घेणार नाहीये. त्यांनाही माहिती आहे, कित्येक मॅचेस आपण पाहिल्या असतील, खेळल्या असतील, समोर बरेच संघ पाहिले, कधी कधी पाहिले तर सोबतीचे खेळाडूंनी पाहिले तर अशा धावा दिलेल्या सुद्धा असतील, कधी आपण त्या धावा बनवल्या असतील. मग आता या वेळेला कल्पकतेने बॉल टाकावा लागेल समोर. दिनेशला नशिबाची साथ मिळणार का? नशिबाची साथ मिळाली, मॅच फिरू शकते. 1 मध्ये 9 धाब्याची गरज. फटका केसला, बॉल उंच गेला, षटकाराच्या दिशेने गेला, परंतु उशिरा आलेला अगदी पहिले तर या धाबा संघाच्या खात्यामध्ये कोणताही बदल करू जाऊ शकत नाही, कारण आपला संघ आता या मॅच मध्ये झालाय परास्त आणि त्याचबरोबर विजयी झालेला संघ. अर्थातच आपण पाहतोय टीम अंडर 19 चिरनेर संघ या संघ सामन्याला जिंकतोय. शिरोली